भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण आर्वी येथील गुरुनानक धर्मशाळेजवळ रहिवासास असलेले एक थोरात कुटुंब आहे. त्यांच्याकडे श्री समर्थ लहानोजी बाबांची मूर्ती आहे बघा. आणि श्री समर्थ लहानोजी बाबांचा त्यांच्या कुटुंबास सहवास लाभलेला आहे. तर त्यांचे आपण आज अनुभव जाणून घेणार आहोत. श्री समर्थ लहानोजी महाराज की जय. दाजी जय गुरु. जय लहानोजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. सुनील साहेबराव थोरात. मूळ गाव कुठलं तुमचं? लाडेगाव. लाडेगाव टाकरखेड्याजवळचं लाडेगाव बोके. हो बरोबर आहे. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानोजी बाबांचा भक्ती मार्ग तुम्हाला कसा गवसला आणि तुमच्या घरचे कोण कोण लोक त्या भक्ती मार्गात होते बा हे सांगा. माझे आजोबा अजाबराव गणपतराव थोरात, माझी आजी विठाबाई अजाबराव थोरात. बरं. हे सुरुवातीपासूनच टाकरखेड लहानोजी महाराजच्या देवस्थानमध्ये जायचे. बरं. आणि त्या ठिकाणी त्यांना बराच काही अनुभव आला. मुलाचं लग्न, मुलीचे लग्न, मुलाची नोकरी यामध्ये त्यांचा सहभाग घेऊनच पुढचे कार्य केलेले आहे. आणि ते सर्व यशस्वी होऊन आज रोजी सर्व सुख समाधानमध्ये आहे. आणि त्यानंतर माझा असा अनुभव आहे की मी मॅट्रिकला असताना अगोदर तर मी सुरुवातीपासूनच जात होतो 5व्या-6व्या वर्गात असताना. त्याच्यानंतर माझ्या शिक्षणामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या लहानोजीमधल्या सहकार्याने विचारून हे करून सर्व संपुष्टात आल्या माझ्या. त्याच्यानंतर माझा नोकरीचा प्रश्न होता. नोकरीमध्ये मी सुरुवातीला मी त्या इंटरव्ह्यू दिल्यानंतर लहानोजी महाराजांना विचारलं तर तुझं काम होऊन जाईल म्हणे, तू जा. त्यानंतर मला नोकरी लागली. 31 वर्षे मी नोकरी सुख समाधान केली. मी कलेक्टर ऑफिसला नायब तहसीलदार म्हणून होतो. बाबाजीच्या कृपेनेच लागली. हो, बाबाजीच्या कृपेनेच लागली. विचारून त्यानंतर सर्व माझा आज रोजीचं सर्व सुख समाधान सर्व चालू. माझी नोकरी देवळी तहसील, आर्वी तहसील, आष्टी तहसील, कारंजा तहसील आणि शेवट मग वर्धा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी नोकरी झाली. सुख समाधान माझी नोकरी झाली. तर बहुधा तो लहानोजी लीलामृत मध्ये जो थोरातांचा उल्लेख आहे तुमचाच? माझे आजोबाचे भाऊ आहे. ते भाऊ आहे. बरोबर. काय नाव होतं त्यांचं? गणपतराव, आपलं त्यांचं नाव बापूराव गणपतराव थोरात. अच्छा, त्यांचा तो उल्लेख आहे. हां, त्यांचा उल्लेख आहे. गीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांनी जो लहानोजी लीलामृत ग्रंथ लिहिलेला आहे तर त्यामध्ये त्यांचा उल्लेख थोरात परिवार. हो आहे. तर त्यांनी सांगितलेले काही किस्से, अनुभव, साक्षात्कार तुम्हाला? ते त्यांचे देवस्थानमध्येच राहत होते टाकरखेडला. थोरात का? हो, तिथेच राहत होते ते. म्हणजे गाव सोडलं होतं का? गाव सोडलं होतं त्यांनी. ते सेवेतच होते? सेवेतच होते. 24 तास सेवेतच राहते. कोण कोण राहत होते तिथे? नाही, माझे फक्त ते आजोबाच राहत होते. अच्छा, सेवेमध्येच होते ते. असं काय? सेवेमध्येच होते. म्हणजे तो कुठला काळ असावा, म्हणजे वर्ष वगैरे? जवळपास ते 78-79चा काळ असायला पाहिजे. बाबा असताना 71च्या आधीचा काळ आहे. हा, बाबा तर निर्वाण 71 बरोबर आहे. 78-79 पासून आहे ते. अच्छा, तेव्हापासून ते तिथेच राहिले. तिथेच त्यांचा अंतही झाला. अंतही तिथेच झाला. अच्छा, बाबांच्या निर्वाण. हो. असं काय? तिथेच म्हणजे फार मोठी सेवा केली त्या संस्थांची. त्यामध्येच होते ते. असं काय? त्यामध्येच होते. बाबाजीच्या भक्ती मार्गातच होते पहिलेपासून. त्यांना छंदच होता तो. हो. बाबाजीची सेवा केली पाहिजे. महात्म्य ओळखलं होतं बाबाजीचं त्यांनी. सर्व तिथेच राहत होते ते. तिथेच राहत होते. त्यांच्या सेवेत होते ते. हो काय? तर अलीकडे बघा, आता आपल्या तिथे श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा या 3 योजना आहेतच. बऱ्याचशा भक्तांचे तिथे, म्हणजे जवळपास 27,000 भक्तांचे अन्नदान तिथे आहे बघा. तर त्याच पद्धतीचे एक लहानू प्रसादालय नावाचं एक भव्य दिव्य स्वप्नपूर्ती प्रकल्प श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडांनी हाती घेतलेला आहे. त्याचं एक तळमजल्याचं काम पूर्णत्वास येत आहे. आता तिथे टाईल्स वगैरे, भिंतीला टाईल्स वगैरे फिनिशिंगचं काम सुरू आहे. आताच्या येणाऱ्या 22 फरवरी ते 1 मार्च हा जो जन्मोत्सव 141वा बाबांचा जन्मोत्सव सोहळा आहे त्यामध्ये सप्ताहातील संपूर्ण जेवण तिथे होती.
परंतु आणखी तिथे मेडिटेशन हॉल वगैरे वरचे मजले 2-3 मजल्याचं काम करणार आहे संस्थान. स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे तो त्याचा. तर त्याकरता तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना असं आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी लहानू प्रसादालयाकरता सुद्धा आपण अर्पण केली पाहिजे त्या हेडिंग खाली, त्या शीर्षकाखाली. कारण की अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा, गो संरक्षण याकरता भक्त देतात. तसं माझ्या वडिलांच्या मी पैसे टाकलेली आहे अन्नदानामध्ये. अन्नदान ते गौदान मध्ये बी टाकलेले आहे. हो, त्यावेळेस टाकलेले आहे. तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय गुरु. समर्थ लहानूजी महाराज की जय.